आता भूतावळाच्या परफॉर्मन्स नंतर आपण पुढे जाऊयात. आपल्या संपूर्ण भारताला एक महान परंपरा लाभली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी अक्षरशः जीवाची कुर्बानी केली. त्यापैकीच एक थोर नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. पण सावरकर फक्त क्रांतिकारक देशभक्त तर होतेच, तसेच ते उच्च प्रतिभेचे लेखक, वक्ते, नाटककार, समाजसुधारक आणि नवशब्द निर्माते आणि महाकवी होते. आपल्याला माहीतच आहे की त्यांना 50 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यांचा अतिशय छळ केला, पण स्वतःच्या प्रचंड आत्मबलावर त्यांनी त्या काळात तुरुंगाच्या भिंतींवर अनेक कवितांचं लेखन केलं, ज्या आजही भारतीयांना ऊर्जा देतात. त्यांचे असे एखादं गाणं सांगा बरं. सावरकरांचं कुठलं गाणं कोणाला माहिती आहे? जोरात. बरोबर. जयोस्तुते, ने मजसीने, शिवराय आरती आणि हे हिंदू नरसिंहा. मंडळी, आज मात्र आपण सावरकरांची अशी एक कविता ऐकणार आणि पाहणार आहोत जी त्यांनी वयाच्या 11व्या वर्षी केली. या कविता प्रकाराला फटका असं म्हणतात. या कवितेत सावरकरांनी पेशवेकालीन पुण्यातल्या होळीचं म्हणजेच रंगपंचमीचं अतिशय रंगीत वर्णन केलं. विशेष म्हणजे त्यांनी ही कविता लिहिण्याआधी पुणं पाहिलं सुद्धा नव्हतं बरं का, फक्त वाचलेलं होतं. या गाण्यात पुण्यातल्या सगळ्या गल्ल्या, पेठा, वाटा, रस्ते आणि तिथून निघालेली रंगपंचमीची झुंबड आपल्या नजरेसमोर सादर करत आहेत मराठी कोव्हेंट्रीच्या गुणवंत नृत्यांगना आणि कलाकार. भाग्य
Ding, 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 ding,